शालू धोका दे गो मैना अगं शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना उघडी नाही आणली दुसरीचा मैना उघडी नाही आणली दुसरीचा मैना शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना आली मैना बुगडी आणतो मासी बोल गो मैना आणतो मोरे काय चाललंय तुमचं? कुठे काय तुमची एंट्री लेट होती ना म्हटलं तोपर्यंत माझी सिग्नेचर ट्यून आहे म्हटलं वाजवावी. वाजवलीत? हा? सिग्नेचर ट्यून वाजवून झाली? हो हो वाजवली. काय समजली? जरा आता स्किट वाजवण्याकडे लक्ष द्या. स्किट जर नीट वाजवलं नाहीत ना तर पुन्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागेल. कळलंय ना? ते खरं आहे नाही असं नाही. नाही असं नाही काय. पी.एन. सन्स डेव्हलपर्सचे पेपर्स तुम्हाला फाईल करायला सांगितले ते या फाईल मध्ये फाईल केलेत. ते काय वेळ लागतोय का त्याला? ते काय लगेच करून देईन तुम्हाला. पगार कसला घेता मग मोरे तुम्ही? शालूचा नाच करण्याचा? पेपर फाईल करा पहिल्यांदा. हे घ्या. शालू शालू सारखं काय काढता बाई? किती वेळ लागतोय? फाईल करा पेपर आधी. नमस्कार. माझा बापूस कुठे आहे? कोण बापूस? बापूस कोण? अरे माझा बापूस. अरे तुझा बापूस मला कसं माहिती असणार? कोण आहे तो? अरे यो बघ माझा बापूस. अरे बापूस घरी चल लवकर. आसनी बोलवलाय ते पापड लाटाचा आहे ना. काय मग? एक मिनिट मॅडम सगळे पेपर लावलेले आहेत. मी जरा घरी जाऊन येतो. काय समजली? मोरे हा तुम्ही आत्ता कसे काय घरी जाऊ शकता? कशा म्हणजे रिक्षाने जाईन मी. रिक्षा मिळेल ह्या टायमाला. काय समजली? रिक्षानी नाही. मग तुम्ही आता ऑफिस मध्ये, ऑफिसची वेळ आहे. रजा न टाकता तुम्ही घरी कसे काय जाऊ शकता मोरे? बापूस ही बाई तुझ्यावर कशाला ओरडते? नाही नाही ओरडत नाही. वासडीचा आवाजच तसा. काय? टेन्शन आहे ना घराचा. घराचा? अरे होशी मिळत नाही ना अजून बिल्डिंगचे. टेन्शन आहे तिला. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुमच्या हाताखाली ती काम करणारी बेडकासारखी ओरडणारी हीच बाई का ती? बापूस बापूस एकदा ओरड ना जरा. हा बेडूक कसा सॉरी बोलताना मला बघायचा आहे. मोरे तुमचा मुलगा बेडूक म्हणताय मला. बेडूक नाव ठेवलं तुम्ही माझं? बेडूक? मग त्यात काय एवढा बेडूक? काय? अरे तुला बापूस काय काय बोलतं ना हे सगळं आम्हाला घरी येऊन सांगते तो. हा तुला कसं झापतंय आणि तू अच्छा 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 करून सॉरी बोलते ना हे सगळं सांगते आम्हाला. मोरे काय काय फालतूगिरी आहे ही सगळी तुमची? मॅडम जरा तिकडे काय तिकडे या. काय मी माझ्या घरात काय सांगितलं माहिती आहे काय? मी ह्या ऑफिसमध्ये ना ह्या कंपनीचा टॉपचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता म्हणून प्लीज. मी तुमच्या हाताखाली काम करते. हो, हो, हो. तुम्ही बॉस आहात. किस खुशी मी मोरे किस खुशी मी. खुशी कसली आग लागली खुशी हो. घरात पण मला कोणी किंमत देत नाही हो. जाम वांग झालेलं आहे. तुम्हाला सांगतो आंघोलीचं पाणी सुद्धा मला स्वतःला गरम करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळं मी घरात ना मी बॉस आहे असं सांगितलं माहितीये. त्याच्यामुळे माझं लोक ऐकतात. झाडू मारायला लावतात मला. झाडू काय समजली हो? आता म्हणा आणि मी घरात बोललो माझ्या हाताखाली 4-5 माणसं आहेत. मला तुम्ही झाडू मारायला लावता मोरे तुम्हाला घरात झाडू मारायला लागू नये म्हणून तुम्ही असं सांगितलं एका मोठ्या कंपनीमध्ये मी बॉस आहे. तुम्हाला बोललो ना मला घरात अजिबात किंमत नाही. ज्या वांद झालेलं आहे तुम्हाला सांगतो. काय आहे कधी ना दमून मागून घरी यावं ना तर जेवायला पण नीट देत नाही हो. अशी कोपऱ्यात झोपलेली असती. मला सांगते इथं ठेवलेलं आहे तर गिर हवत. त्याच्यामुळे मी तुमचं किस्से सांगतो का नाही. हा त्याच्यामुळे तिला वाटतं माझा नवरा करतो तो नाही मग मला ती जेवायला वाढते. मॅडम तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किस्से सांगा की तुम्ही ह्या कंपनीचं बॉस आहात आणि ह्या माणसाला मी अशी झापते म्हणून. मोरे मी ह्या कंपनीची बॉसच आणि झाडतेस तुम्हाला कायम. पण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. काय नवऱ्याला सांगा? नवऱ्याला सांगा. नवरा नाहीये मला. मग तो करा आणि मग त्याला सांगा. मग बघा केवढा फरक पडेल का. तुम्ही फालतूगिरी नकोय अजिबात नाही. तुम्हाला लाज कसं वाटत नाही सगळं बोलायला? बापूस तुझ्या हाताखाली काम करते ना. हाताखाली काम करते ना. तुझी लाज करते. आता माझ्या समोर हिला शिक्षाच दे. हिला ना बाथरूम मध्ये ना कोंडूनच ठेव. अरे ह्याला पहिल्यांदा ती बाथरूम मध्ये कोंडायला हवंय. नाही याची आयस ह्याला बाथरूम मध्ये कोंडून ठेव. बरं चला असंच पाहिजे. ह्याला बाथरूम मध्ये कोंडायलाच हवं. हो झालं ह्यालाच काय मला पण कोंडून ठेवते.
काय आहे 3-4 तास तरी कोंडून ठेवते हा जरा गणितात कच्चा आहे ना त्याच्यामुळे गणित येत नाही म्हणून याला कोंडून ठेवते हा. पण तुमचं गणित फार उत्तम आता आहे मी नाही- कंपनीचा बॉस आहे असं सांगितलं ना तुम्ही थांबा जरा नाव काय रे तुझं माझं सचिन गावडे. सचिन का हा बाप आहे ना तुझा प्रभाकर मोरे आमा गावडे आणि मोरे बापले कसे काय असू शकतात म्हणजे म्हणजे तो आमच्यात आणि निर्मात्यांमधला करार आहे कळले की आम्ही थोडं राजबिंडा या समीर चौगुले सारखं आणि प्रसाद खांडे सारखं हे दोघं राजबिंडे आहेत तुम्ही बाजूला बसलात की दिसतात राजबिंडा मोरे काय म्हणून ना आम्ही त्या निर्मात्यांना बोललो आमच्या कॅरेक्टरची नावं तुम्ही बदलू नका त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात का नाही काय समजली बघितला बघितला माझा बापूस केवढा हुशार आहे आहे. म्हणून एवढा मोठ्या कंपनीचा हा मालक आहे हो? मग बापूस हिला आवरा पण माहित नाही म्हणून सांगतो हिला कंपनीत बाहेर काढून टाक. नाही नाही, तसं नाही म्हणजे काय ते माझ्या हाताखाली जरी काम करत असली ना तरी मी तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे काय समजलं कसं आहे पीडित महिला आहे ना ती त्याच्यामुळे तिला आपण पिडायचं नाही टेन्शन केवढं आहे हा अजून बिल्डिंगची वशी मी झालेली नाही आहे आणि काय आहे बाई जरी सरबरीत असली ना तरी गरीब आहे का नाही मी आणि गरीब मला वाटलं मी आणि सरबरीत म्हणा मोरे पाया बस पाया पडतो याच्या समोर काही बोलू नका व घरात पण इज्जत द्यायचं नाही तर मला प्लीज घरात नाही इथे पण इज्जत काही राहणार नाहीये तुमची कळलं की नाही इथे पण काही इज्जत राहणार नाहीये बॉस आहात ना तुम्ही हो. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याकडे 100 फ्लॅट्स हा. आहेत ते आपल्याला 80 लाख रुपयांनी विकायचे बर. 6% आपण त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट देणार आहोत Discount. हं? हा. आपल्याला नेट प्रॉफिट किती होणार आहे जरा दाखवा फळ्यावर मला मी दाखव सगळं हो मग बॉस आहात ना कंपनीचं दाखवा फल्यावर दाखव सगळं लिहू? फळ्यावर दाखवा जगात कुठे दाखवा दाखवा चला बरं, ठीक आहे बरं, हरकत नाही मला काय आहे, मला दाखव. सगळं माहित आहे का हा. नाही? मी म्हणजे तसा हुशार पहिल्यापासून ना लिहा तिथे इथे लिहू? हुशार. म्हणजे 100 फ्लॅट आहेत आपलं हा. किती लाखाला विकायचं 80 वाजा 80 लाख 80 लाख आता त्या 100 मधनं 80 लाख वाजा कसं करायचे हा इथं पूज्य वाढवायला लागतील एक हातचा एक पूज्य घेता इथे बरोबर अजूनही घ्यायला लागेल कमी पडतायत नाही काय बरं 1 3 9 8 5 ओके बरं डिस्काउंट किती आहे 6% 60% ना 60% गुणिले 6 गुणिले? हा हा गुणिले 6 वरचा एक हिरो घेतला ह्याच्यात काय एकटा 12 दिसत नाही ना 6 नाही ते शून्याला कोण किंमत देत नाही आली माहिती आहे तुला हा काय हा तुला काय कळतं याच्यातलं बरं गुन्हे 6 60 बरोबर आहे म्हणजे जवळ 55 करोड 347 लाख जमलं एवढं नेट प्रॉफिट होईल 55 करोड 347 लाख एवढं प्रॉफिट आपल्या कंपनी एवढं प्रॉफिट आहे 55 करोड हो बा. एवढं प्रॉफिट होऊ शकतं मोरे काय काय सांगता तुम्ही? बापूस हा, काय रे बापूस हा? तू केवढा हुशार माणूस आहेस रे मी आवऱ्या आकडे काढलेस आवरा अरे मला साधा 1 ते 10 आकडे काढता पण येत नाही आणि तू आवऱ्या आकडे काढलेस अरे ते सगळे आवरे आकरे आहेत ना ते चुकरे आहेत चुकले ते सगळे हे असं बापूस तुमच्या हाताखाली काम करते ना हो. ही तुमची चूक करते हिला ना प्रभाकर अँड सन्स कंपनीमधून ना काढूनच टाकला हे? पाहिजे प्रभाकरन नाही परांजपे अँड सन्स परांजपे कोण परांजपे मी परांजपे असेल ना मग अरे आहेच मी माझ्या बापाची कंपनी आहे ती मी चालवते कळलं बापाची कंपनी माझ्या तुझ्या हो बापाची हो बापूस हा? जाम डेंजर बाई दिसते आई हा, हो. हिचा ना आपल्या कंपनीला डोला आहे बोला आखे हे फोडून टाकीन ते आखे बापूस डोला उघड का रे आणि ना कंपनीत बाहेर काढ तसं पण आहे ना ही कंपनीच्या नावाला बट्टा आहे बट्टा हा. मी बट्टा आहे कंपनीच्या नावाला मी माझ्याच कंपनीच्या कपाट बट्टाने तर काय ये गुरु. त्या दिवशी कसं नट्टा फट्टा करून कंपनीच्या पार्टीला आजची 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 करून नाचत होती हे असं नाचत होते मी आजची नाचत होते मी तिथे आम्हा कच्ची कच्ची माहिती तुला नाचत होती तू हं? तुला हे माहित नाही तुला हे माहित नाही तू त्याशी दारू पिऊन माझ्या बापाच्या अंगावर ओकलीस हे पण विसरलीस मोरे तुम्ही कुठली बिलं माझ्या नावावर फाडलेत हं? काय काय सांगितलं तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही ना 2 जण बाहेर जा मोरे प्लीज बाहेर जा तुम्ही निघायत ना आत्ताच्या आत्ता निघायत ना काय निघा धमकी कोणाला देता हो मला धमकी देता हो तुम्ही ए दिली कंपनी तुला आपल्याला काय कमी आहे कमी आहे
हा अरे अशा 4-5 कंपन्या काढीन देऊन टाकीन वाटून टाकीन सगळ्यांना. काय समजले? बघितला माझा बापूस केवढा दिलदार आहे. नाही? अरे असाच मागच्या वर्षी एकाला अशा फालतू माणसाला अशीच एक कंपनी देऊन टाकली. अरे पण बापूस हा? असंच दरवर्षी प्रत्येकाला कंपनी वाटत गेलास मग अशी फालतू माणसं सोकावतील. ए कुणाला फालतू म्हणतो रे? हा तुझा बाप आहे ना, तो कर्मचारी आहे या कंपनीत, कळलं? बापूस कर्मचारी म्हणजे कर्मचारी म्हणजे मालक. म्हणजे ज्याच्या हाताखाली कर्म करण्यासाठी 4 माणसं असतात ना त्याला कर्मचारी म्हणतात. का नाही? काय बापूस मला पण कर्मचारीच बनायचं आहे. करेक्ट आहे, तुझी तीच लायकी आहे. तुम्ही निघा दोघांनी इथेपर्यंत. हा निघतो काय घाबरत नाही. निघा मग पहिल्यांदा. ह्या कंपनी तुम्हाला चाल पहिल्यांदा. अरे, 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 अरे,